संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज पैठणमधून सायंकाळी 6च्या सुमारास होणार आहे। या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी संस्थांच्या वतीनं सुरू करण्यात आली आणि आपल्यासोबत पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी आहेत। त्यांच्यासोबत सुद्धा आपण या निमित्तानं संवाद साधणार आहोत। महाराज, खरं तर हे वारकऱ्यांसाठी आजचा दिवस खरंच आनंदाचा असतो। आज जे ते पैठणमधून पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे, कसं असतं सगळं स्वरूप पालखीचे? ही नाथमरांच्या पालखी सोहळ्याचं हे 427 वर्ष आहे। नाथमरांच्या निर्यानंतर हे पालखी सोहळा सुरू झालेला आहे। म्हणजे पादुका पूर्वी डोक्यावरून पंढरीची वारी करत होत्या, त्यानंतर त्याला 4 पिढ्यानंतर जानकीबाईंनी पालखीचं स्वरूप दिलं। त्यानंतर नारायण महाराज पालखीवाल्यांनी याला असं मूर्त स्वरूप देऊन वैभव संपन्न असं प्रत्येक मुक्काम, प्रत्येक ठिकाणी रिंगण, उभं रिंगण, गोल रिंगण असे वेगवेगळे स्वरूप देऊन रस्ता भाऊ तो ग्रामीण भागातूनच आहे, शहरी भागातून काही पालखी जात नाही। त्यामुळं खेडेगावातल्या लोकांशी संपर्क करून प्रत्येकाच्या घरी अन्नदानाची सोय लावून आता यावर्षी 2013पासून या पालखी सोहळ्याला मोठं स्वरूप आलेलं आहे। बरोबर आता 42 दिंड्या चालत आहेत। प्रत्येक दिंड्याला ज्या जुन्या दिंड्या आहेत त्यांना आपण संस्थानं त्यांची व्यवस्था करत आहे, पण आता ज्या नवीन दिंड्या आहेत त्यांना आपण माऊलीप्रमाणे तुकोबारायप्रमाणे भिसी घेण्याची परवानगी दिलेली आहे। त्या दिंड्या आपापली व्यवस्था करतात ना। बरोबर आरोग्य सेवा पथक असतं, शासनाकडून पाण्याचा टँकर मिळतं, पोलीस प्रशासन जिल्हा हद्दीपर्यंत असतं। औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नगर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यातून या पालखीचा प्रवास होतो। प्रवासात 19 दिवसाचा मुक्काम आहे, पण यावर्षी 1 दिवस कमी झाल्यामुळे 18व्या दिवशी पालखी पंढरपूरला पोहोचते। पंढरपूरमध्ये गेल्यानंतर एकादशीला नगरप्रदक्षिणा होते। बांधा चतुर्दशी म्हणजे भानदास महाराजांची पुण्यतिथी ही पांडुरंगाच्या मंदिरात साजरी केली जाते। आणि नाथमहाराजांचा हा काला, जे बाकी संतांचा जो काला आहे तो गोपाळपूरला होतो, पण नाथमहाराजांचा काला पांडुरंगाच्या मंदिरात होतो। काला झाल्यानंतर पालखीचं परतीच्या प्रवासाला प्रस्थान होतं। या सोहळ्यामध्ये 4 गोल रिंगण आणि 1 उभं रिंगण होतं, असं या सोहळ्याचं स्वरूप आहे। महाराज, 427 वर्षापूर्वी जे आहे ते पहिल्यांदा ही पालखी निघाली, आज जे आहे ते हा सगळा मोठा काळ लोटला आहे, काय बदल झाले आहेत का सगळ्या वर्षात? या रस्त्या म्हणजे खूप खडतर प्रवास होता। बाकीच्या पालख्या ज्या आहेत ते म्हणजे शहरी भागातून जातात, त्यांना हायवे वगैरे आहेत, पण ही पालखी जाती ही पूर्ण ग्रामीण भागातून जाते, डोंगरदऱ्यातून जाते। अनेक ठिकाणी डोंगर आहेत, त्या डोंगरातून रस्ता नसतानाही टेंबे घेऊन त्या काळात चालावं लागायचं, बैलगाड्या होत्या। पण आता शासनाच्या माध्यमातून काही रस्ते झालेले आहेत, काही अपुरे आहेत, काही रस्त्याची शासनाकडे मागणी आहे। 8-8, 10-10 वर्षापासून रस्त्याची दुरावस्था आहे। काही म्हणजे जो महामार्ग आहे पैठण ते पंढरपूर 752 याची खूप दुरावस्था झालेली आहे आता। म्हणून शासनाने हा पालखी मार्ग ग्रामीण भागातून जातो, त्या पालखी मार्गाकडे शासनाने लक्ष द्यावं अशी आमची मुख्यमंत्र्याकडे यावर्षी आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे। सोलापूर आणि नगर जिल्हा सगळ्याच पालख्यांसाठी विशेष व्यवस्था करत आहे। मराठवाड्यातून अजून तेवढी व्यवस्था होत नाही आहे। शासनाकडे त्यांनी या पालखी सोहळ्यांसाठी किंवा ज्या त्यांच्या भागातून ज्या पालख्या जातात प्रमुख पालख्या, त्यांच्यासाठी शासनाकडून त्यांनी निधी मागून घ्यावा, जो इतर जिल्ह्यांना मिळतो, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांना मिळतो, तो यांना मिळाला तर पालखी सोहळ्याची व्यवस्था करता येईल। आमची मागणी आहे औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांकडे की तुम्ही शासनाकडे मागणी करून जी नगर आणि सोलापूर जिल्हा व्यवस्था करताय, आरोग्य सेवा पथक असतं, वॉटरप्रूफ मंडप दिले जातात, मोठाले जर्मन हँगर, साधारण 200 ते 300 मोबाईल शौचालय ते येतात। या जिल्ह्यात तिन्ही जिल्ह्यातूनही ती व्यवस्था व्हावी। निधी त्यांना मिळाला तर ही व्यवस्था करू शकतात, किंवा प्रत्येक जिल्हा परिषदांनी मनावर घेतलं तर ही वारकऱ्यांची सेवा ते करू शकतात, पण मनावर अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे, याची आमची मागणी आहे। सोहळा वाढता आहे, 42 दिंड्या बरोबर आहेत, साधारण 25 ते 30 हजार समाज आहे। सोलापूर जिल्ह्यातला रस्ता पूर्ण झालेला आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात रस्त्याचं काम चालू आहे, पण अनेक ठिकाणी पालखी मार्ग सोडून उस्मानाबाद जिल्ह्यात काम करत आहेत। जो पालखी ज्या मार्गाने जाते त्या मार्गानेच काम हवं, अशी पालखी सोहळ्याची मागणी आहे। बरं, महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जे आहे ते पादुका जे आहे ते डोक्यावर घेऊन जात होते, आता कशा पद्धतीने जातात? आता ही म्हणजे 4 पिढ्यानंतर तिला पालखीचं स्वरूप आलं। जानकीबाईंनी त्याला पालखीतून नाथमहाराजांच्या पादुका घेऊन जायला लागल्या। आता वैभव संपन्न त्या काळ म्हणजे थोडा
याचा होता, गरिबीचा याचा, किंवा मग त्या लोक व्यवस्था नव्हती, अन्नदानाची व्यवस्था नव्हती, लोकांना उत्स्फूर्त करावं लागायचं अन्नदानासाठी. आता म्हणजे पावलोपावली लोक म्हणजे अन्नदानासाठी तयार आहेत. रस्त्याने काय चिवडा काय केळं काय, लोक अन्नदानासाठी प्रत्येक कोठ्यावर 100-100, 200 लोक घेऊन जातात. आता अन्नदानाची कोणती अशी कमी नाही आहे. त्याच्यामुळं सगळीचकडे म्हणजे पालख्यांना भाविकांची गर्दी आहे आणि लोक जनता ही भाविकांची व्यवस्था करत आहे. चांदीच्या रथातून सुद्धा पालखी आहे. ही गेल्या वर्षी ह्या भाविकांच्या वर्गणीतून देणगीतून हा नाथमानांचा 150 किलो चांदीचा रथ केला आहे. तो म्हणजे पूर्वी पालखी खांद्यावर जात होती. 86 साली वसंत महाराजांनी त्याला रथातून नेण्याचं हे केलं आहे. तो रथातून पालखी जायला लागली. पुढे सगळ्या भाविकातून याच्यातून असा हे आला की नाथमानांचा रथ चांदीचा व्हावा, म्हणून आम्ही 2013पासून लोकांमध्ये त्याची पेरणी केलेली होती की नाथमानांच्या सोहळ्यासाठी आपण चांदीचं दान करावं. लोकांनी उत्स्फूर्ततेने देणगी देऊन, चांदी देऊन, कोणी आर्थिक हे केली. त्या देणगीमधून हा रथ तयार झालेला आहे. आता नाथमानांचा हा वैभव संपन्न सोहळा चांदीच्या रथातून पंढरीकडे जात आहे. महाराज, आज सगळं कसं स्वरूप असतं? प्रस्थानापर्यंतचे कार्यक्रम काय काय असतात? नाथमानांच्या ह्या ज्या पादुका देव्हाऱ्यावर आहेत त्या आज पालखीत गावातील मंदिरात भजन झाल्यानंतर ठेवल्या जातात. औक्षण होतं. प्रमुख जे मानकरी त्यांना नारळ प्रसाद दिला जातो आणि मग इथून पालखी समाधी मंदिरात जाते. समाधी मंदिरात 2 तास विसावते. भाविकांच्या जेवणाची व्यवस्था होती गावकऱ्यांतर्फे. पंगत झाल्यानंतर साधारण 4च्या दरम्यान पालखी समाधी मंदिरातून निघून गागाभट चौका येथील प्रस्थान ओट्यावर येते. भाविकांच्या दर्शनासाठी 2 तास तिथे थांबली जाते आणि अस्तमानी पालखीचं प्रस्थान चणकवाडी पहिल्या मुक्कामाकडे प्रस्थान होतं. निश्चित आपण बघतोय नाथ महाराजच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी आपल्यासोबत होते, ज्यांनी 427 वर्षाच्या नाथ महाराजाच्या पालखीचा इतिहास आपल्याला उलगडून दाखवला. आणि त्याचबरोबर ही एकमेव अशी पालखी आहे की जी ग्रामीण भागातून जाते, ग्रामीण रस्त्यातून जाते. त्यामुळे जेथे रस्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली, मुख्यमंत्र्यांनी त्याचीसुद्धा दखल घ्यावी. आणि आशा आहे की यावेळेस जरी नाही तरी पुढच्या वेळेस या सगळ्या रस्त्यांची दुरुस्ती होईल आणि पुढच्या वेळेस नाथ महाराजची पालखी गुळगुळीत रस्त्यावरून जातील. मुख्यमंत्रीसुद्धा याची नक्कीच दखल घेतील, अशा पद्धतीची आशासुद्धा त्यांनी व्यक्त केली. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.